पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 24 मधून गणेश बिडकर जे की भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक प्रमुख आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आता ते पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद सुद्धा साधतात। आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या काही महिला कार्यकर्त्या आहेत, त्यांच्याशी आपण विचारूयात कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे। एकदम भारी, लय भारी। प्रभाग क्रमांक 24 मधून गणेश बिडकर आहेत, इतरही गणेश उमेदवार बिडकर आहे, त्याच्याबरोबर तिन्ही चारही उमेदवार फुलासारखे कमळ, मोठं कमळ फुलून येणार आहे आमच्या इथे। बरोबर आहे, भरपूर सीटा निवडून येतील। कारण आपल्याला सध्या या आत्ताच्या चालू घडीला तरी खूप आपल्याला कमळ उमलून त्याचा प्रतिक्रिया आपल्याला दिसेलच सगळ्यांना। आणि काम बोलत असतं, मतदार सगळे कामावर फोकस करतात आणि जागृत झालेले आहे। त्यामुळे कमळाची फुलं अख्ख्या पुण्यामध्ये सगळीकडे कमळाची फुलं फुलणार एवढी तर आपण बघतोय की गणेश बिडकर यांना विरोधी पक्षाकडून लक्ष केलं जातं। सरांना त्याच्याशी काही जास्त परिणाम होणार नाही निवडणुकीमध्ये, कारण की सरांनी एवढं काम केले आणि सरांच्या रॅलीमध्ये पण महिलांची संख्या जास्त आहे। कारण की प्रभागामध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी रस्त्याला सीसीटीव्ही कॅमेरे, परत अनेक सोयी सुविधा सरांनी केलेल्या आहेत। त्याच्यामुळे सर तर 100% निवडून येणारच आहेत। आणि रॅलीमध्ये पण पाहताल तर महिलांची संख्या आणि आनंदाने सहभागी झालेल्या महिला जास्त आहेत आणि चारही कमळ नक्की निवडून येणार। मतदारांचा कसा प्रतिसाद, काय मतदारांचा कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो? एकदम मस्त 100% कमळच येणार आहे, हाच प्रतिसाद हीच पावती आहे। काय सांगाल, तुम्ही प्रचारामध्ये आहात, घरोघरी जाताय, कशा पद्धतीचा प्रतिसाद मतदारांकडून मिळतो? हे फक्त एका महिन्याचं काम नाहीये, हे गेले अनेक वर्षांचं हे काम चालू आहे। गेले 2 वर्ष आम्ही घरोघरी फिरत आहोत आणि आज ही जी गर्दी आहे यातले सगळेजण स्वतःहून आलेले आहेत, यातले सगळेजण त्यांच्या प्रेमापोटी आलेले आहेत। असला एक पण माणूस नाहीये की जो यांनी आलेला आहे, त्यांचं प्रेमच आहे या गर्दीमधून तुम्हाला सगळीकडे दिसेल। आणि नक्की भारतीय जनता पार्टीचा विजय होणार, चारही कमळ सगळीकडे फुलणार, मोठे फुलणार। इथले आता जे कार्यकर्ते आले हे सगळे घरातली लोक आहे, एकही पेड माणूस नाहीये। या गर्दीवरून तुम्हाला कळेल की गणेश बिडकर हे काय आहेत। हे सर्व कुटुंबीय आहेत। हे सगळे जेवढे लोक मुलं बायका कमळ शिवाय ते कुठे इकडं तिकडं हलणार नाही, कमळ फुलणार तिथं। निवडणुकीचे प्रमुख आहेत भारतीय जनता पक्षाचे, महापौर पदाचे सुद्धा प्रबळ दावेदार मानले जात आहेत। विरोधकांकडून त्यांना लक्ष केलं चाललंय, शिवसेना असेल, राष्ट्रवादीकडून, की मुळामध्ये 17 नंतर भारतीय जनता पक्षाने काहीही विकास केलेला नाही असं राष्ट्रवादीकडून सांगितलं चाललंय। काय सांगत? हे सांगणं चुकीचं आहे त्यांचं, पण जिकडं जाल तिकडं सगळी कामं यांचीच आहेत, कमांचीच आहेत, भाऊंचीच आहेत। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा कमळशिवाय कोणी नाही येणार, तर 4 कमळच येणार, कमळच येणार आहे। आणि हा सण आहे ना दिवाळी सारखा प्रभाग क्रमांक 24 मध्ये येऊन नक्की पाहावे की टीका करणाऱ्यांनी की गणेश बिडकरांनी प्रभाग 24 मध्ये किती मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे, की प्रत्येक घरातील कुटुंबियांशी संवाद साधून छोट्यात छोटी म्हणजे एखाद्याचं दुःखाचं काम असेल तरी सर उपस्थित असतात, आनंदाचं कारण असेल तरी सर उपस्थित असतात। टीका करणारे आमच्या ऑफिसला या आणि आमच्या ऑफिसचा एकदा डाटा चेक करा, किती हजार लोकांचं काम झालंय तुम्हाला एका क्लिकवर दिसेल। आणि टीका करणारे तर आम्ही म्हणतो हवेत, जेवढी आमची टीका तेवढा आमचा विजय। बघतोय की भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते गणेश बिडकर यांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर ते सगळे जे आहेत गणेश बिडकर हे विजय होतील अशा पद्धतीची खात्री देताना पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित भागवतसह राजरत्न जोंधे, टॉप मराठी पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।